Hello students, good morning. You are welcome in the शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर. मी प्राध्यापक भरत शिंदे. परवाच्याच लेक्चरला म्हणजे सोमवारच्या लेक्चरमध्ये आपली ओळख झालेली आहे. सर्व केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या स्टाफची तुमच्याबरोबर परवाच्याच लेक्चरला ओळख झालेली आहे. त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी तुम्हाला रसायनशास्त्राचे जे मुख्यत्वे दोन भाग असतात, एकामध्ये मॅथमॅटिकल पार्ट असतो, गणितीय भाग असतो, आणि दुसऱ्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया असतात. तर मी तुम्हाला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री या विषयामध्ये मॅक्सिमम मॅथमॅटिकल पार्ट असणारे जे चॅप्टर्स आहेत, गणिती भाग असणारे जे चॅप्टर्स आहेत, ते मी तुम्हाला इयत्ता 11वीमध्ये आणि 12वीमध्येही शिकवणार आहे. तर इयत्ता 11वीचा जो आपला अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाची आपण इथं थोडक्यामध्ये ओळख करून घेणार आहोत. एकंदरीत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 16 चॅप्टर आहेत. देअर आर 16 चॅप्टर्स. 16 चॅप्टर आहेत. पैकी हे 8 चॅप्टर मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामधला जो भाग यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने डिलीट केलेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे, तो भाग शिकवला जाणार नाही. ते विस्तृतपणे त्या वेळेला जो चॅप्टर सुरू असेल त्या वेळेला सांगितलंच जाईल. परंतु चॅप्टरचा सिक्वेन्स काय आहे पुस्तकामध्ये, यापेक्षा आपण कोणत्या सिक्वेन्समध्ये शिकवणार आहोत ते मी सर्वप्रथम सांगतो. पुस्तकामध्ये जो सिक्वेन्स आहे, जर त्याची इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका बघितली, इंडेक्स अनुक्रमणिका, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री पुस्तकामध्ये 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा 4 नंबरला आहे. त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर हा 10 नंबरला आहे. याउलट रेडॉक्स रिॲक्शन्स 6 नंबरला आहे. ॲडसॉर्शन अँड कोलाइड्स 11 नंबरला. केमिकल इक्विलिब्रियम 12 नंबरला. त्यानंतर न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी 13 नंबरला. तर केमिकल बॉन्डिंग हा 5 नंबरला आहे, 5 नंबरला. परंतु हे चॅप्टर्स एकमेकावरती लिंक करतात, लिंकिंग असतं. म्हणजे एक चॅप्टर शिकवून झाल्याच्यानंतर दुसरा चॅप्टर समजण्यासाठी तो चॅप्टर अगोदर झालेला असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मात्र पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे घेत नाही. तर आपण टीचिंग करताना सुरुवातीला सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री घेणार. हा आपला सिक्वेन्स आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा जो सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्समध्ये आपण चॅप्टर्स शिकवणार आहोत. हा सिक्वेन्स व्यवस्थित तुमच्याकडं लिहून ठेवा. सर्वप्रथम आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर घेणार. 2 नंबरला कोणता घेणार? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 3 नंबरला स्टेट्स ऑफ मॅटर. पुस्तकामध्ये 10 नंबरला आहे तो. पुस्तकामध्ये किती नंबरला आहे? 10. परंतु आपण तो 3 नंबरला घेणार आहोत. तो आहे स्टेट्स ऑफ मॅटर. पुस्तकामध्ये जरी 6 नंबरला असेल तरी आपण 4 नंबरला घेणार आहे रेडॉक्स रिॲक्शन्स. त्याच्यानंतर आपण घेणार ॲडसॉर्शन कोलाइड्स, नंतर केमिकल इक्विलिब्रियम, त्यानंतर न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी, आणि शेवटी केमिकल बॉन्डिंग. लक्षामध्ये आलं सर्वांच्या? ते व्यवस्थित बघा. हे जे नंबर्स आहेत मी एन सर्कल केले, ते गोलामध्ये काढलेले आहेत. हे नंबर्स त्या चॅप्टरचे पुस्तकामधले आहेत, इंडेक्समधले. परंतु हे जे नंबर्स आहेत, हे नंबर या सिक्वेन्समध्ये आपण चॅप्टर्स घेणार आहोत. हे सगळ्यांनी इथं नमूद करायचं आहे. या सिक्वेन्समध्ये आपण चॅप्टर्स घेणार आहोत. कोणताही चॅप्टर घेताना समजा पहिलाच जर चॅप्टर सुरू केला, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, यावर्षी कोविड-19चं सिच्युएशन असल्यामुळं, कोरोनाचं सिच्युएशन असल्यामुळं या पार्श्वभूमीवरती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने परीक्षा मंडळाने प्रत्येक चॅप्टरमधला काही भाग कमी केलेला आहे, डिलीट केलेला आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून. म्हणजे पुस्तकामध्ये दिसेल, पुस्तकामध्ये 10 पॉईंट दिसतील, परंतु त्या 10 पॉईंटमधले किमान 2, 3 किंवा 4 पॉईंट हे डिलीट केलेले असतात, काढून टाकलेले आहेत तुमच्या अभ्यासक्रमामधून. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत, प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणून इथं सुद्धा आपण टीचिंग करताना त्या त्या चॅप्टरमधला जो भाग वगळलेला आहे, वगळलेला म्हणजे डिलीट केलेला जो भाग आहे त्या भागावरती जास्त भर न देता, जास्त स्ट्रेस न देता किंवा तो न शिकवता आपण तो भाग शिकवणारच नाही. त्याच्याऐवजी जो भाग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तोच भाग आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे समजा पहिला चॅप्टर सुरू केला, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, तर वगळलेला भाग आपण शिकवणार नाही. त्याच्या उलट फक्त चॅप्टरमध्ये जो भाग शिकवायचा आहे तेवढाच शिकवला जाईल. असंच प्रत्येक चॅप्टरमध्ये असेल. जेवढा भाग वगळलेला आहे, सर्टन पार्ट दे हॅव डिलीटेड, दॅट पार्ट वी आर नॉट टीचिंग, अँड द पार्ट विच इज इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ युअर एक्झामिनेशन, दॅट पार्ट वी आर कव्हरिंग इन दीज लेक्चर्स. So that is about the sequence of chapter and the syllabus. Now, unit test. आता आपलं टीचिंग सुरू झाल्याच्या नंतर साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये प्रथम घटक चाचणी येईल. युनिट टेस्ट 1. प्रथम घटक चाचणी युनिट टेस्ट 1 ही साधारणपणे कधी येईल मी सांगितलं, तर आपलं टीचिंग सुरू झाल्याच्या नंतर साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये 45 दिवस ते 50 दिवसाच्या नंतर युनिट टेस्ट 1 असेल. तर ती युनिट टेस्ट होईपर्यंत आपला हा चॅप्टर पूर्ण शिकवून झालेला असेल. त्याच्यानंतर हा चॅप्टर अर्धा झालेला असेल, किमान अर्धा. तर त्यावेळेला परीक्षा या 2 चॅप्टरवरती घ्यायची, 1.5 चॅप्टरवरती घ्यायची का एका चॅप्टरवरती घ्यायची, हे तुम्हाला त्या वेळेला सांगितलं जाईल. जास्त गोंधळून जायचं नाही. जर सिलेबस कमीच झाला, एकच चॅप्टर शिकवून झाला, तर एवढ्या एकाच चॅप्टरवरती सुद्धा घटक चाचणी क्रमांक 1 होऊ शकते. किंवा याच्यातला काही भाग झाला त्यावेळेला आपण फीडबॅक घेऊया, तुम्हाला विचारलं जाईल किती चॅप्टर ठेवायचे, आणि मग त्याच्यावरती अवलंबून आपण घटक चाचणी क्रमांक 1ची परीक्षा घेणार आहोत. साधारणपणे पहिले 4 चॅप्टर, हे जे पहिले 4 चॅप्टर आहेत इथपर्यंत सेमिस्टर फर्स्ट म्हणजे काय, प्रथम सत्र. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला साधारणपणे एवढे पहिले 4 चॅप्टर्स कव्हर होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपली पहिली 6माही परीक्षा असेल. आणि राहिलेले 4 चॅप्टर्स हे सेमिस्टर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर होऊन त्याच्यावरती वार्षिक परीक्षा असेल. अशा प्रकारे आपण नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर सर्वांसाठी महत्त्वाची एक सूचना सांगतोय. पुस्तकं घेऊन लगेच नोट्स काढणं ते समजत नाही असं म्हणून पुन्हा काहीतरी त्रास करून घेणं, असं कोणीही करू नका. पुस्तकं घ्यायची सध्या बिलकुल गडबड करू नका. कारण का, तर आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहोत. नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या ग्रुपवरती नोट्स येतील त्या चॅप्टरच्या. तेवढ्या नोट्स जरी केल्या तरी मोर दॅन सफिशियंट. तेवढाच भाग सध्या करा, आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहोत. त्यामुळं पुस्तकं घेऊन घाईगडबडीमध्ये पुस्तकामधलं परत लँग्वेज कळत नाही आणि मग आपल्याला सायन्स जमत नाही का काय असं वाटायला लागतं. म्हणून तशी गडबड करू नका. आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहोत. यथावकाश 15-20 दिवसांनी, एखाद्या महिन्याने पुन्हा तुम्ही पुस्तकं घ्या, पुस्तकामधून जास्त अभ्यास करा, चालेल. परंतु सुरुवातीला घाबरून जाऊ नका. मीडियम बदललेलं असतं. इयत्ता 10वीपर्यंत मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिश मीडियम असतं. थोडेच कॅन्डिडेट हे पूर्णपणे कॉन्व्हेंट मीडियमचे असतात.
म्हणून तुमचा सुरुवातीला गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं मी सांगतो आहे की लगेच पुस्तकामधून हार्ड लँग्वेज वाचण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. त्याचा तुम्हाला लवकर समजणार नाही आणि मग आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं. आपलं काही चुकलं की काय असं वाटायला लागतं. त्यामुळं गडबड करू नका. आम्ही तुम्हाला ज्या नोट्स देऊ त्या नोट्समधून तुम्हाला अगदी सहजासहजी समजेल या प्रकारची भाषा वापरलेली आहे. त्यामुळे या नोट्सवरती तुम्ही सध्या विसंबून राहायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला असाइनमेंट देणार आहोत. असाइनमेंट म्हणजे काय लक्षात येतं का? काय असतं असाइनमेंट म्हणजे? तर आम्ही तुम्हाला प्रश्न देणार आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका वहीवरती लिहून ठेवायची. कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर आम्ही ती वही तुमची तपासणार आहोत. असाइनमेंट आम्ही तुम्हाला देणार आहे. ती असाइनमेंट प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पूर्ण करायची. ती अतिशय महत्त्वाची असेल. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा अभ्यास होण्याच्या दृष्टिकोनातून असाइनमेंट हा भाग खूप महत्त्वाचा असेल. तर नोट्सवरती पूर्णपणे तुम्ही आमच्यावरती सध्या विसंबून राहा. पुस्तकं घेतले तर घाईगडबडीमध्ये पुस्तकामधून तुम्ही वाचायला लागल्याच्या नंतर ते लँग्वेज हार्ड वाटेल. सायन्स आपल्याला जमतंय का नाही भीती वाटायला लागेल. म्हणून पुस्तकं घ्यायची गडबड करू नका. यथावकाश 15-20 दिवसानंतर एकदा तुम्हाला टीचिंग कळायला लागलं, नोट्समधलं लँग्वेज समजायला लागलं, नंतर पुस्तकं घ्या. त्याच्यामधून मग जास्तीचा अभ्यास करा. सुरुवातीला मात्र नोट्स आम्ही जे देणार आहोत त्या फॉलो करा. आणि असाइनमेंट म्हणजे प्रश्न आम्ही देणार आहोत ते पूर्णपणे लिहून काढा वहीवरती उत्तरं. त्या वह्या आम्ही कॉलेजला आल्यानंतर तपासणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या वह्या तुमच्या खूप महत्त्वाच्या असतील. त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये फर्स्ट पेपर म्हणजे हा मॅथमॅटिकल पार्ट याचे 3 लेक्चर असतील. किती लेक्चर असणार आहेत? 3 लेक्चर. आणि सेकंड पार्ट त्याचे 3 लेक्चर असतील. फर्स्ट पार्ट तुमचा 3 दिवस होईल आणि सेकंड पार्ट 3 दिवस. फर्स्ट आणि सेकंड असं विभागणी नाही, परंतु मी जे शिकवतोय त्याला तुम्ही फर्स्ट पार्ट समजा. जाधव मॅडम शिकवणार आहेत तुम्हाला, मला जोडून, माझ्याबरोबर जोडून जाधव मॅडम शिकवणार आहेत. त्याला सेकंड पार्ट समजा. मी शिकवतोय त्याला फर्स्ट पार्ट समजा. माझे आठवड्यामध्ये तुम्हाला 3 लेक्चर येतील. 3 लेक्चर जाधव मॅडमचे येतील. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही लेक्चर छोटे छोटे देणार आहोत. 12-15 मिनटाचेच असतील. जास्त काही लेक्चर मोठे नसतील. छोटे लेक्चर आहेत. जसं जसं तुमचा स्टॅमिना वाढेल तसं मग 15 मिनटावरून 20 मिनिटाचे आपण लेक्चर करू. 20 मिनिटावरून पुन्हा 30 मिनिटाचे लेक्चर करू. हे तुमचा स्टॅमिना वाढल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की आता आपल्याला जमतंय त्यावेळेला आपण त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत. लेक्चरच्या कालावधीमध्ये वाढ करणार आहोत. आणि आणखी एक महत्त्वाचं, टीचिंग हे सुरुवातीला सर्व विद्यार्थिनींना कळेल अशा दृष्टिकोनातून आपण करणार आहोत. म्हणून वापर लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश. आम्ही टीचिंग करताना सांगतोय, कोणताही भाग मराठीमध्ये 2 वेळा 3 वेळा एक्सप्लेन केला जाईल. इंग्लिशमध्ये 1 वेळा एक्सप्लेन केला जाईल. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो, 90% मराठी आणि 10% इंग्लिश वापरतो. पुन्हा पुढं जाऊन काय होतं, पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे 70% मराठी आणि 30% इंग्लिश होतं. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 50% मराठी 50% इंग्लिश होतं. आणि त्याच्या पुढं मग एकदा तुम्हाला पूर्णपणे समजतंय असं आमच्या लक्षामध्ये आलं की मग तिथून पुढं मात्र 100% इंग्लिश आणि 0% मराठी या प्रकारे आम्ही टीचिंग करत असतो. ॲट स्टार्ट we are using Marathi up to 90% and English only for 10%. On improvement, after some days, we are using Marathi up to 70%, decreasing the Marathi proportion by 20. It becomes 70. And English we are increasing from 10 to 30. Again, in the next month, Marathi we are decreasing up to 50%. English we are increasing up to 50%. 10 to 50 increase. Use of English we are increasing and the use of Marathi we are decreasing. And finally, once if I will come to know that you are able to understand
all concepts in English. At that time I am using 100% English and 0% Marathi. So that is there about our introduction of the syllabus. Next lecture onwards we will be starting with the first chapter of first chapter of chemistry. The name of chapter is Some Basic Concepts of Chemistry. Thank you.